बँगलोरमध्ये सिटीच्या थोडा बाहेर आलो की आपल्याला एक पेट्रोल पंप मिळतोय 15 किलोमीटर लांब बँगलोर सिटीपासून. तुमकूर चित्रदुर्ग रोड साईडला HP चा पेट्रोल पंप आहे. सीएनजीच्या टाक्या तर दिसत आहेत. आणि इथे CNG 57 रुपये kg, 57 रुपये किलो आहे. तर आता निघालो चित्रदुर्ग फोर्ट बघायला. बँगलोर पॅलेस बघितला आहे. इथून 3 तास लागतील. 148 किलोमीटर आहे, म्हणजे 150 किलोमीटर. 3 तास लागतील. आणि आता मी हॉटेलमध्ये जेवायला बसलो आहे. आणि हा व्हेजिटेरियन हॉटेल आहे. बघू इथे टेस्ट कशी आहे तुम्हाला सांगतो. हायवेलाच हॉटेल आहे. हे आहे साऊथ थाली आणि ही नॉर्थ थाली आहे. नॉर्थमध्ये फक्त पराठाचा फरक नाही, बराच फरक आहे. बघा तुम्हाला वाटे जास्त दिसतात, इकडे वाटे कमी आहेत. आणि नेहमीप्रमाणे याची ऑर्डर लेट येणार आहे खूप दिवसांची. त्यांनी मागवलं आहे पनीर. इथपर्यंत आम्ही सुरुवात करतो. खा खाऊन सांग कसे झाले. चित्रदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचले. 4:30 वाजलेत. किल्ला पाहण्यासाठी 1.5 तास आहे. आणि त्याच्या पहिल्या प्रवेशद्वारातून आत येतोय. पूर्ण दगडात कोरलेला आहे हा चित्रदुर्ग किल्ला. समोर डिझाईन दिसते फुलांची. वर्तुळाकार आहे. इकडे खालती गुफा आहे. समोर हे टाक्या दिसत असतील तुम्हाला. गडावर बाहेरून कोण आला तर त्याला टॅक्स द्यायला लागत असे, म्हणजे तेल. ते तेल इथे या टाकीत जमा करत असत. आणि बाहेरून कोण आलंय त्याची एंट्री या गुफेत बसलेला सैनिक करत असत. पूर्ण दगडाची भिंत आहे. टाकून बसवलेली आहे.
दरवाजा नंबर 4 वीरभद्र महाद्वार. तो सेनेचा प्रमुख होता, युद्धात मरण पावला म्हणून त्याचे नाव दिले आहे. दसऱ्याचा सण अजून येथे साजरा होतो. इथे हत्तीची मूर्त आहे. त्याचा काय अर्थ होत असावा, या 3 मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत. ही पण सेम हत्तीची मूर्त आहे तशीच. तिची सोंड तुटलेली आहे आणि त्याच्यावरती कोणतरी विराजमान होतं, पण ते आता तुटलेलं आहे. चित्रदुर्गा किल्ल्याची जी निर्मिती आहे ती इसवी सन 11व्या आणि 14व्या शतकातली आहे. दरवाजा नंबर 5 घंटाद्वार. हा दरवाजा पहिले हत्ती उघडायचे, पण आता तो दरवाजा तुटलेला आहे. या इथे सैनिकांसाठी देवरे आहेत, त्यांची राहण्याची सोय पहारेकऱ्यांची. समोर वॉच टॉवर आहे, त्यामध्ये तोफ आणि बंदूक ठेवण्यासाठी जागा आहे. दगडांची तटबंदी फक्त संरक्षणासाठी घातली होती. आता आपण त्या टेकडीवर जाणार आहोत. दरवाजा नंबर 6 कस्तुरिंग दरवाजा. आणि त्या खुब्या आहेत भिंतीमध्ये, किंवा मशालीला लागणारं तेल ठेवण्यासाठी असावे. आणि हा अजूनही तसा भक्कम आणि मजबूत उभा आहे. ही गणपतीची मूर्ती आहे या दरवाजाला. त्याच्या साईडला इमर्जन्सी एक्झिट आहे. आणि त्या तिथे 2 हत्ती एकमेकाशी लढताना दिसतात आपल्याला त्या चित्रात. वरती पण तसंच एक चित्र आहे. वाघाच्या तोंडात तलवार घातलेली दिसते तिथे. आणि या खांबांवर सरस्वतीची नक्षी असावी आणि वरती गणपतीची नक्षी आहे. या खांबावर पण वरती घोडा दिसतो आपल्याला. आणि हे 2 सैनिक आपली वाट बघतच होते इथे. चित्रदुर्ग किल्ल्यावर 13व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंत विजयनगर साम्राज्याने इथं राज्य केले. त्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत. दरवाजा नंबर 7 या गेटचं नाव पार्वती गेट आहे. समुद्र सपाटीपासून हा किल्ला 2400 फूट उंचीवर आहे. आणि कधी काली त्या किल्ल्याला 38 दरवाजे आणि काही खिडक्या
आणि काही चोर दरवाजे पण होते. सध्या त्या अस्तित्वात नाहीत तेवढ्या. आपल्याला 4-5 दरवाजे असेच बघायला मिळतात. आता आपण त्या चित्रात गेम बघितला तो ह्या जागेवर खेळायचे लोक. त्याच्यातून वरती आलो की आपल्याला हिडंबा देवीचं मंदिर भेटणार आहे. आणि इथून दिसतोय चित्रदुर्गाच्या खालचा परिसर. शेजारी डोंगरावर पवनचक्क्या, बोटीच्या आकाराचा दगड आहे. बंद आहे म्हणून आपण काय आतमध्ये जाणार नाही आहोत. मंदिराला लॉक लावलंय. मंदिराच्या बाजूचा परिसर. चित्रदुर्ग किल्ल्यावर चालुक्य आणि विजयनगर साम्राज्याचे शिलालेख किल्ल्याच्या परिसरात सापडतात. मध्यभागी दीपस्तंभ आहे. एकच दगड तोडून त्याला बनवलेले आहे. त्याची उंची 25 फूट आहे. चित्रदुर्ग किल्ला विजयनगर साम्राज्याच्या अशांत इतिहासाचा साक्षीदार आहे. या साम्राज्याने या किल्ल्यावर 200 वर्ष राज्य केली. समोर दिसत आहे तो हवा महल आहे. तर चित्रदुर्ग किल्ला हा आपला बघून झाला आहे. किल्ला पाहायला 1 तास पुरेसा होतोय आणि आता 6 वाजलेत म्हणून आता आम्ही किल्ला उतरत आहोत. परतीचा प्रवास चालू केलाय. आणि ही आपली छोटीशी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या बोट लवर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय शिवराय, जय शंभूराय. आपला दक्षिण दौरा दिवस 5वा. तर आजचा 5वा दिवस आपण इथं चित्रदुर्ग किल्ल्यावर समाप्त करत आहोत. आता रूम घेऊन इथेच वस्ती करू आणि उद्या हंपीसाठी निघू. हायवेच्या शेजारीच रूम घेतला आहे. म्हणजे पुढची रनिंग जी होती ती 1 तासाची होती हंपीसाठीची. तर रात्री गाडी चालवणं योग्य नाही म्हणून मी चित्रदुर्गलाच नॅशनल हायवेच्या साईडलाच रूम घेतला आहे. तर आता फ्रेश होऊया आणि जेवायला जाऊया. रूमचा इंटेरियर बघा. जेवण झाल्यावर त्रास होतो. मशरूमची भाजी मागवली, चपात्या, थोडं लाईटच खाणार आहे आणि सूप मागवलं. जेवण चांगलं आहे.